नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे भूमी आता लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी करत असते. देवारा वगैरे तिने छान सजवून ठेवलेला असतो. तेव्हा मानसी येते आणि विचारते, की "आजी, झाडू कुठे ठेवू?" तेव्हा इथे देवी आईच्या देवाराच्या उजव्या बाजूला आजीने झाडू ठेवायला सांगितलेले असते आणि त्याचं महत्त्वसुद्धा अगदी व्यवस्थित सांगतात. त्यानंतरला इथे रागिनी आता अभि, आकाश आणि अथर्व या तिघांना घेऊन खाली येते. तेव्हा आजी म्हणत असतात, की "रागिनी, बरं झालं तू तिन्ही मुलांना खाली घेऊन आलीस, नाहीतर या घरातल्या मुलींपेक्षा मुलांना जास्त वेळ लागतो." तेव्हा अथर्व म्हणतो, "अगं आजी, तुझ्या या मुली आम्हाला निघून कुठे देतात? ही माणसी तर माझा पदर लावून दे, मला गजरा माळून दे आणि नंतरला तयार झाल्यानंतर अथर्व माझे फोटो काढ. अगं मग याच्यामध्ये आम्हाला निघायला वेळ कधी मिळतो?" तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "अथर्व, हे सगळं करत असताना तू किती किटकिट करतोस तुला सुद्धा माहिती आहे आणि आता सगळ्यांसमोर सांगतोयस की तू माझी किती मदत करतोस ते." तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, "अगं मानसी, आणि तूच काय बोलतेस? आम्हीच काही मदत करत नाही. बाबासुद्धा अजून आईला मदत करतात. हो की नाही आई?" तेवढ्यातच इथे आजी म्हणतात, "बरं बास झालं आता तुमची मस्करी. चला आता मुहूर्तावरती इथे लक्ष्मीपूजन झालं पाहिजे. ही पौर्णिमा कुठे गेली?" तेव्हा इथे पौर्णिमा तयार होते असं अभि म्हणतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो, "दादा, तू पदर नाही लावून दिलास का? तू नाही का काही मदत करून दिलीस?" तेव्हा इथे अभि म्हणत असतो, "थांब, तुला पूजा होऊ दे, नंतर बरोबर सांगतो." तेव्हा इथे आजी म्हणतात, "अभि, अरे जा त्या पौर्णिमेला बोलावून आण, कारण इथे पूजा मुहूर्तावरती झाली पाहिजे." तर इथे पौर्णिमा आपली कट कारस्थानं पूर्ण करत असते. पौर्णिमा इथे आलेली असते आणि एका माणसाला तिने बरोबर आणलेलं असतं. लक्ष्मीपूजनाला आता 5 मिनिटं बाकी असतात. 5 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर ती त्या दादांना सांगते, की "हे बघा, 5 मिनिटं पूर्ण झाली की बरोबर मुहूर्तावरती तुम्हाला हा फ्यूज काढायचा आहे. घरामध्ये सगळीकडे पूर्णपणे अंधार झाला पाहिजे." तेव्हा इथे दादा म्हणतात, "तुम्ही काळजीच करू नका." तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, "भूमिताई, तुला मान-पान घ्यायची खूप सवय आहे ना? आता बघ, एकदा का मुहूर्तावरती लाईट गेली, की हा सगळा अपशकुन तुझ्यामुळे झाला, असा कांगावा मला करता येईल." त्यानंतरला इथे आजी म्हणतात, "भूमी, बरोबर मुहूर्तावरती तुला इथे लक्ष्मीपूजन करायचं आहे, दिवा लावायचा आहे." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "चला, आता फक्त 10 सेकंद राहिलेत." आणि तो 10, 9, 8, 7 असं मोजायला सुरुवात करतो. तेव्हा इथे पौर्णिमा आता पटापट आपल्या मनातले अंक मोजत असते. ती म्हणत असते, की 6, 5, 4, 3, 2, 1 असं म्हणते आणि म्हणत असते, की आता बरोबर मुहूर्ताच्या वेळी सगळीकडे अंधार होणार आहे आणि मग भूमिताई जे काही हे लक्ष्मीपूजन करते, ते देवी आईला मान्यच नाही आहे. तिच्यामुळे हा अपशकुन झालेला आहे, असं मला म्हणता येईल. पण बरोबर मुहूर्तावरती इथे आता भूमीने लक्ष्मीपूजन केलेलं असतं. इथे दिवा देव्हाऱ्यामध्ये लावलेला असतो. त्यानंतरला तिथे काही वस्तू, दागिने, पैसे ठेवलेले असतात. त्याचंसुद्धा पूजन भूमी खूपच जास्त मनभावे करत असते. देवी आईची पूजा ती अगदी व्यवस्थितरित्या पार पाडते. उत्तमरित्या भूमी आता त्या घरातली तर लक्ष्मी आहे आणि तिच्या हातूनच लक्ष्मीपूजन झालेलं असतं. तर इथे दादा आता जोरजोरात फ्यूज खेचून काढण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी त्यांनी स्क्रूड्रायव्हरसुद्धा आणलेला असतो. पण इथे काही तो फ्यूज निघतच नसतो. भूमी आपली पूजा अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करत असते. त्यानंतरला इथे रागिनी पौर्णिमेला खुणावते आणि तिला विचारत असते, की "काय झालं? तो माणूस कुठे आहे? त्याने फ्यूज काढला का नाही?" तेव्हा पौर्णिमा आता तिला खुणावते आणि म्हणते, "मला सुद्धा माहिती नाही. मी तर सांगून आले होते." त्यानंतरला इथे आता पूजा वगैरे होते. सगळीकडे भूमीने दिवे लावलेले असतात आणि अगदी प्रकाश केलेला असतो. दिवाळीला जसा प्रकाश हवा तसा प्रकाश तिने अगदी देव्हाऱ्यामध्ये सगळीकडे लावलेला असतो आणि खूपच मनोभावे ती इथे पूजासुद्धा करते. त्यानंतरला आजी कौतुकानेच आता भूमीकडे बघत असतात. कारण महाजनांची मोठी सून म्हणून जो मान आणि अधिकार तिला दिलेला असतो, तो अगदी ती व्यवस्थितरित्या पार पाडत असते. पण मात्र पौर्णिमेला हे सगळं काही बघवत नाही. ती खूपच जास्त जेलस होते आणि तिला त्या माणसाचा राग आलेला असतो. पैसे देऊनसुद्धा त्याने त्याचं काम केलेलं नसतं. पण आता तो फ्यूज ओढून-ताडून काढत असताना त्या माणसाला आता शॉक लागतो आणि तो खाली पडतो. खाली पडताना तो जोरात ओरडतो आणि त्यामुळे इथे सगळ्यांना त्या माणसाचा आवाज येतो. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, "कुणीतरी पडलं. काय झालं असेल?" तेव्हा इथे आजी म्हणते, "आधी पूजा पूर्ण होऊ दे, नंतर बाहेर जाऊन बघा की कोण ओरडलं ते." तेव्हा भूमी, "तू आता पूजा पूर्ण करून घे." तेव्हा सगळेजण त्या पूजेमध्ये
सहभागी झालेले असतात. मात्र इथे पौर्णिमा आणि रागिनी दोघींचं चित्त काही थाऱ्यावरती नसतं. कारण मुहूर्तावरती लाईट गेलेली नसते आणि तो माणूस खाली पडलाय, तो आता सापडतोय की काय अशी भीती त्यांना असते. त्यानंतरला आकाश वॉचमनला बोलावून घेतो आणि विचारतो की इथे कुणी ओरडलं, कोण बाहेर आलं होतं का? तेव्हा वॉचमन म्हणतात की आपल्या इथे जिथे आपले मीटर वगैरे आहेत, जिथे आपले लाईटचे कनेक्शन आहे तिथे एक माणूस आला होता. मला असं वाटतंय की तो लाईट घालवायला आला होता, चोरी करायला आला असेल आणि तिथेच त्याला शॉक लागून तो खाली पडला. मी त्याला पकडायला जाणार तेवढ्यातच तो माझ्या हातातून निसटून पळून गेला. तेव्हा मानसी म्हणते की आजी, याचा अर्थ कुणीतरी मुहूर्ताच्या वेळी लाईट घालवायला आलं होतं की काय, म्हणजे अपशकुन घडवण्यासाठी. तेव्हा अथर्व म्हणतो अगदी बरोबर, नाहीतर ह्या वेळेला आता कुणी आपल्या घरामध्ये काय येईल. पण मला असं वाटतंय की तो मुद्दामूनच आला असेल. तेव्हा आकाश म्हणतो, पण तो असा कसा आला ना आतमध्ये? हे बघा, तुम्ही आता दारापाशी व्यवस्थित लक्ष ठेवा. गेटवरती कुणालाही येऊ देऊ नका. जाऊ दे, तो विषय आता बंद करूया. तो माणूस कुणीतरी वेगळाच असेल. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते, पण तो अचानक कसा आला ना? त्याला नक्कीच कुणीतरी बोलावलं असेल. त्याशिवाय तो आपल्या घरामध्ये कसा काय येईल? तेव्हा इथे भूमी रागिनीकडे बघत असते. तेव्हा रागिनी म्हणते, काय गं भूमी, तू माझ्याकडे का असं बघतेस? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्या माणसाला मी बोलावलं होतं की काय? तेव्हा भूमी म्हणते, आत्या, मी तुमचं नाव तरी घेतलंय का? मी तुम्हाला काही बोलले का? मग उगाच कशाला तुम्ही सगळं तुमच्यावरती ओढून घेताय? तेव्हा रागिनी म्हणते, नाही गं, तुझा काही भरोसा नाही ना. हल्ली या घरामध्ये काहीही घडलं तरीसुद्धा तुझा रोग तर माझ्याकडेच येतो. तू सगळा ब्लेम माझ्यावरती टाकून मोकळी होत असतेस ना. सगळे गुन्हे तर मीच करते, म्हणून मी फक्त क्लिअर केलं. मला तर असं वाटतंय तू माझ्यावरती आरोप करतेस, पण कशावरून त्या माणसाला तू बोलावलेलं नाही आहेस इथे अंधार करायला, अपशकुन करायला, हो की नाही? आमच्यावरती राग काढण्यासाठी तू तर हे सगळं करूच शकतेस. तेव्हा इथे भूमी काय बोलायला जाणार तेवढ्यातच इथे आता रागिनी म्हणत असते, तुझा काही भरोसा नाही गं. तू हे केलंस, तू ते केलंस असं म्हणून सगळे आरोप माझ्यावर करायला तू तर मोकळीच आहेस. तेव्हा आजी म्हणतात, रागिनी, अगं गप्प बस ना. सणासुदीचे 4 दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणार आहात का? मी आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय की या घरामध्ये मला आता दिवाळीच्या दिवसांमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे वादविवाद नको आहेत. मला हे घरामध्ये फक्त आनंद हवा आहे आणि त्यासाठी तुम्ही दोघीजणी एकमेकांना काही बोलायचं नाही. तेव्हा मानसी म्हणते, आजी, ते सगळं खरं असलं ना तरीसुद्धा या घरामध्ये तो माणूस मुद्दामूनच आला होता. कुणीतरी अपशकुन घडवण्यासाठी, लाईट घालवण्यासाठीच तर तो आला होता. नाहीतर त्या ठिकाणी तो का बरं जाईल? तिथे शॉक सर्किट झाला आणि त्याला शॉकसुद्धा लागला. त्यानंतरला भूमी म्हणते, मानसी, अगं कोणी कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा आज लक्ष्मीपूजन आहे. त्याच्यामुळे अपमान केल्यासारखा आहे लक्ष्मीचा. त्याच्यामुळे त्या माणसाला शॉक हा लागणारच होता. लक्ष्मीपूजनाच्या वेळी इथे घरच्या लक्ष्मीचा जर अपमान होतोय, तर तो खऱ्या लक्ष्मीला कसा काय मान्य होईल? आणि म्हणूनच हे सगळं झालं. तेव्हा इथे आकाश आता भूमीकडे बघत असतो. आजी म्हणत असते, भूमी बाळा, मी सांगितले ना, या घरामध्ये आता जुने विषय काढायचे नाही. त्यानंतरला इथे पौर्णिमा आता त्या माणसाला फोन करते आणि विचारते की हे सगळं काय आहे? तुम्ही का नाही लाईट बंद केली? मी तुम्हाला मुहूर्तावरती फ्यूज काढायला सांगितलं होतं ना. तेव्हा इथे आता तो माणूस म्हणतो, अहो तो फ्यूज किती घट्ट बसला होता तुम्हाला माहिती आहे का? मी स्क्रूड्रायव्हरने त्याला खेचून काढत होतो तरीसुद्धा निघाला नाही. तेव्हा इथे अभि म्हणतो, काय रे, तुला नीट काम करता आलं नाही का? कसले पैसे देणार होतो आम्ही तुला? एक धड काम करता आलं नाही. मुहूर्ताच्या वेळी तुला का नाही तो फ्यूज काढता आला? तेव्हा इथे दादा म्हणतात, अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का मला किती जोरात शॉक लागला ते? उलट माझं किती नुकसान झालं. मला डॉक्टरकडे जावं लागलं, एवढा मला त्रास झाला. तेव्हा इथे आता रागिणीला आठवतं, भूमी म्हणालेली असते की आज लक्ष्मीपूजन आहे आणि आजच्याच दिवशी कुणीतरी लाईट घालवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे खरोखर इथे लक्ष्मीचा अपमान केला गेला. मग लक्ष्मीसुद्धा कसं ते सहन करेल ना. त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच. ते पाप त्या लोकांच्या पदरात पडणार ज्यांनी हे सगळं घडवलंय. हे आता रागिणीला आठवतं. पौर्णिमा म्हणत असते, या माणसाला एक काम करायला सांगितलं होतं, ते याला धड जमलेलं नाही आहे. कसे सगळे अधिकार, मान सन्मान स्वतःला घेऊन मिरवत होती, तुम्ही बघितलात ना. मला अजिबात ते सहन होत नाही आहे. रागिनी म्हणते, नाही नाही, खरं तर चूक आपलीच होती. आज लक्ष्मीपूजन होतं ना, आपल्याला हे सगळं करायची गरजच नव्हती. साक्षात आपण लक्ष्मीचा जर अपमान केला तर शिक्षा तर आपल्याला भेटणारच होती ना. तेव्हा इथे आता रागिणीला सुद्धा पटलेलं असतं भूमीचं म्हणणं. कारण इथे घरच्या लक्ष्मीचा अपमान करता करता ती आता
आता इथे देवी आईला सुद्धा ललकारायला निघालेली असते. त्यानंतरला अभि म्हणतो, मग काय करायचं आई? त्या दोघांचा रोमांस बघत बसायचं. आणि तू बघितलंस ना, ती या घरामध्ये आल्यापासून कशी मिरवते ते, आणि आकाशसुद्धा तिच्या मागे पुढे करतोय. मग हे सगळं काय आपण बघत बसायचं का? त्यांना धडा शिकवायला नको? मला तर असं वाटतं की आपण त्यांना धडा शिकवण्याची एक संधीसुद्धा सोडायला नाही पाहिजे. त्यानंतरला मानसी आणि इथे भूमी दोघीजणी अनारसे करत असतात, उरलेला फराळ करत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मानसी बघितलंस ना, रागिनी आता एवढं खालच्या पातळीला जातील या गोष्टीचा मी विचार केला नव्हता. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, आधी घरच्या लक्ष्मीचा अपमान करत होत्या आणि आता तर साक्षात देवी आईचा अपमान करतायत, त्या लक्ष्मीचा अपमान करतायत. तेव्हा भूमी म्हणते, त्यांना भीती वगैरे काहीच वाटत नाही. म्हणजे ते लोक हाडामासाच्या जिवंत माणसाला जर ते लोक मारू शकतात, तर मग ही कटकारस्थानं त्यांच्यासाठी काहीच नाही आहेत. त्यानंतरला मानसी म्हणत असते, भूमिताई, तू या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. अगं तू कशाला तुझा मूड ऑफ करतेस? आणि हे दिवाळीचे जे काही 4-5 दिवस आहेत ना, ते आनंदाने घालव. त्यांच्याबद्दल अजिबात विचार करू नकोस. फक्त तू इथे आकाश जिजूंचा विचार कर. त्यांना आवडतात म्हणून तू त्यांच्यासाठी अनारसे करतेस ना, मला माहिती आहे. मग दोघंजण आता एकमेकांच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करा, एकमेकांना वेळ द्या, आनंदामध्ये राहा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मानसी, मला काहीतरी खावंसं वाटतंय गं. कारण इथे मानसी तिला म्हणालेली असते, तुला जर काही खावंसं वाटलं तर मला सांग. तेव्हा भूमी म्हणते, खरंच खरंच मला काहीतरी गोड असं वेगळंच खावंसं वाटतंय. कळत नाही काय, पण असं नेमकंच मला सांगता येणार नाही, पण मला गोड खावंसं वाटतंय. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई काय झालं गं, गोडमध्ये काय खावंसं वाटतंय ते सांग. तेव्हा भूमीला आता उलटी वाटते. तेव्हा इथे भूमी आता आपल्या रूममध्ये येते. मानसी तिला म्हणत असते की हे घे, तुझ्यासाठी लिंबू सरबत करून आणले. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको नको, मला काहीच नको आहे. तेवढा ते आकाश येतो आणि म्हणतो, काय झालं भूमी? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही रे, मला आहे ना कसं तरीच होतंय, गरगरल्यासारखं होतंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, गरगरल्यासारखं होतंय की उलटीसारखं होतंय? तेव्हा भूमी म्हणते, मला नाही कळत आहे, मला कसं तरी होतंय. आणि आता मी ते अनारसे तळत होते ना, तर तो तुपाचा वास माझ्या नाकातोंडात जाऊन बसलाय, त्याने मला उलटीसारखं होतंय, मला कसं तरी होतंय, मला कळत नाही आहे काय होतंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी मला माहिती आहे तुला क्रेविंग होत आहेत, मी आठवते, मला मी वाचलं होतं त्या पुस्तकामध्ये, क्रेविंग होत आहेत ना तुला. तेव्हा मानसी म्हणते, बरोबर ताई, तुला डोहाळे लागलेत, तुला काय खावंसं वाटतंय? तेव्हा भूमी म्हणते, आंबा, मला आंबा खावासा वाटतोय. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं इथे दिवाळीच्या सीझनला आता मी कुठून आंबा आणणार आहे? तेव्हा भूमी म्हणते, आकाश कुठूनही आण, पण मला आंबाच हवा आहे, आत्ताच्या आत्ता तू मला आंबा दे म्हणजे दे. हे बघ आकाश, आज इथे पाडवा आहे, पाडव्याला मला तुझ्याकडून जे काही हवं असेल ते तुला मला आज द्यावंच लागेल. मला पिकलेला असा पिवळा पिवळा धम्मक आंबा, त्याच्यामध्ये खूप जास्त रस आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्लेला आंबा खायचा आहे. मला खूपच जास्त आता आंबा खावासा वाटतोय. तेव्हा मानसी आकाशकडे बघते आणि म्हणते की आंबा. तेव्हा आकाश म्हणतो, आता ह्या सीझनमध्ये कुठून घेऊन येऊ आंबा, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा तो आता कुठे कुठे पिकलेले आंबे ह्या सीझनला मिळतात ते ठिकाणं शोधून काढत असतो, पण ह्या वेळेला कुठेही आंबा त्याला मिळत नसतो. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, हे काय वेगळेच डोहाळे आहेत बाई, म्हणजे ह्या सीझनला कुणाला आंबा खावासा वाटतो ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश अरे आंबा नाही मिळणार आहे तुला. तेव्हा आकाश म्हणतो, पण तिला खावासा वाटतोय आणि मला तिची इच्छा पूर्ण करायचीच आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मी बघतोय की परदेशात कुठे या सीझनला आंबे असतात का, ज्या आपण इथे इम्पोर्ट करू शकतो. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा आता एकमेकींकडे बघायला लागतात की इथे आकाश आता भूमीचे डोहाळे पूर्ण करण्यासाठी परदेशांसुद्धा शोधाशोध करतोय की आंबा कुठे आहे का. त्यानंतरला पौर्णिमा म्हणते, भाऊजी अहो मँगोची कँडी वगैरे घ्यायची आणि तिला द्यायची. मँगोची कँडी खाल्ल्यानंतर तिला इथे आता आंबाच खाल्ल्यासारखं वाटेल. ह्या सीझनला कुठे तुम्ही आणणार आहात? त्यानंतरला इथे आकाशने एक आंबा तयार करून आणलेला असतो. तर इथे भूमी म्हणते, आकाश हे काय आहे, हा केक आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो हा तर केक आहे, पण तो आंब्यासारखाच दिसतोय की नाही, आणि आतमध्ये आहे ना त्याचा खूपच छान असा मँगो फ्लेवर आहे, बघ तुला आवडेल, तू खाऊन तर बघ ना कसं लागतंय ते. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला आंबा हवा आहे, हे काय आणलेस तू? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं तुला आंबा हवा होता ना, तोच तर मी आणलाय ना, तू खा तर खरं, एक घास खाऊन बघ तुला कसं वाटतंय ते. तेव्हा इथे भूमी नाही नाही म्हणत असते आणि आकाश म्हणतो, प्लीज प्लीज, मी एवढं बनवून आणले ना तुझ्यासाठी, तू एक बाईट घे तर खरं. तेव्हा इथे भूमी आता छान असा एक बाईट ती घेते आणि तो बाईट खाल्ल्यानंतर ती आधी तर चेहरा खूपच जास्त वाईट करते, पण जेव्हा तो केक
तो सुद्धा मँगो फ्लेवर तिच्या तोंडामध्ये मेल्ट होतो तेव्हा तिला खूपच जास्त आवडतो आणि ती फटाफट 4-5 चम्मच आता खाते आणि पूर्णपणे चम्मच वगैरे चाटून पुसून घेते. तेव्हा इथे रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी बघत असतात की नेमकं यांचं काय चाललंय ते. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघे आता एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. मानसी म्हणते, "भाऊजी, मांडलं तुम्हाला. ताईला आंबा खावासा वाटत होता आणि तुम्ही तिची इच्छा जरूर पूर्ण केली. आज पाडवासुद्धा आहे. आज तुम्हाला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायला नाही आणि त्या निमित्ताने तुम्ही छान असं ताईला पाडव्याचं गिफ्टसुद्धा दिलं." तेव्हा आकाश म्हणतो, "मग काय मानसी, माझ्या भूमीला जे काही खावंसं वाटतंय ते तर मी तिला देणारच ना आणि मी ह्या अवस्थेत बाळाची आणि आईची दोघांची सुद्धा काळजी खूप घेणार आहे. माझ्या भूमीची तर खूपच जास्त." त्यानंतरला इथे पौर्णिमेला खूप जास्त राग येत असतो कारण आकाशचं खूपच जास्त भूमीवरती प्रेम असतं. त्यानंतरला इथे भूमी आपल्या रूममध्ये येते आणि तेवढ्यात प्रशांतचा फोन येतो. तेव्हा भूमी म्हणते, "प्रशांत, तू माझं खूपच जास्त महत्त्वाचं काम केलं आहेस रे. पण आता आहे ना, तू फोन ठेव. मी तुला नंतर फोन करते. पुढे काय करायचं आहे ते मी सांगेनच. पण आता ठरल्याप्रमाणे मी माझा प्लॅन करणार आहे. आता पाडव्याच्या दिवशी तू मला हे गिफ्ट दिलेस, हे खरंच खूपच जास्त महत्त्वाचं आहे." तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी म्हणत असते, "आकाश, तू मला काही नको देऊस आता. मीच तुला एक ओवाळणी देणार आहे." तेव्हा इथे भूमी आता ते ट्रक नंबर असतो, तो आता ते आकाशला देते. आकाश म्हणतो, "हा तर ट्रकचा नंबर आहे." तेव्हा भूमी म्हणते, "हो माहिती आहे. हा तोच ट्रक आहे ज्याने रघु काकांना उडवलं, त्यांना ठार मारलं. हा त्याच ट्रक चालकाचा नंबर आहे. तो कोण आहे ना, हे मी शोधून काढण्याचा खूप प्रयत्न केला आणि हा नंबर मिळवून त्याला भेटण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी काही तिथपर्यंत जाऊ शकले नाही. माझे प्रयत्न हे कमी पडले, अर्धवट राहिले. पण आता हा नंबर मी तुला देते आणि हा नंबर शोधून मी तुला पाडव्याची ओवाळणी दिली आणि आता याच नंबरच्या आधारे तू आता या गोष्टीच्या मुळाशी जाशील आणि त्या ड्रायव्हर चालकाला सुद्धा शोधून काढशील आणि हेच माझ्यासाठी तुझं पाडव्याची ओवाळणी असेल." असं भूमी आता आकाशला समजावून सांगत असते. तेव्हा इथे आकाशच्या सुद्धा लक्षात येतात गोष्टी, कारण का भूमीने आता ट्रकचा नंबरच दिलेला असतो आणि त्याचा शोधसुद्धा भूमीनेच घ्यायला सांगितलेला असतो.